नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी जे आता विद्यार्थी लास्ट इयरला आहेत ॲग्रिकल्चरसाठी, तर त्यांनी पी जी सी ई टीचा जो फॉर्म आहे सी यू ई टीचा, जी की नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जी एक्झाम घेत असते, तर त्या एक्झामचं जे टाईमटेबल आहे एम एस सीसाठीचं, तर ते रिलीज झालेलं आहे। परंतु एक प्रॉब्लेम आलेला आहे की त्या हॉल तिकीटमध्ये त्या विद्यार्थ्याचे फक्त टायमिंग आलेलं आहे आणि त्याचे सेंटर आलेले नाहीत। तर ते का आलेले नाहीत याचे काही तुम्हाला माहीत आहे का? किंवा काही विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत की फक्त टायमिंग आलेलं आहे, सेंटर आलेलं नाही आहे, तर आपला फॉर्म भरायचा चुकला आहे की आपल्याला एक्झाम देता येणार नाही का? तर यांसारख्या बऱ्याचशा ॲडमिट्स कार्डच्या ज्या काही ॲड होत्या, तर बरेच विद्यार्थी घाबरलेले आहेत। सो यांचं जे लेटर आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं सी यू टीचं, तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जी ॲडमिट कार्ड फॉर द कॅन्डिडेट्स हुज एक्झामिनेशन आर शेड्यूल ऑन लेटर डेट बिहाइंड 14 and 15 March 2024 विल बी ऑल्सो बी अपडेटेड अँड रिलीज सबसिक्वेंटली। तर विद्यार्थी मित्रांनो, 11 तारखेपासून ह्या एक्झामचे पेपर सुरुवात होणार आहे। परंतु ज्या विद्यार्थ्यांचे 20 तारखेला पेपर असतील, 15 तारखेला पेपर असतील, ज्या विद्यार्थ्यांचे सुरुवातीला पेपर सुरू होणार आहेत, अशाच विद्यार्थ्यांचे सेंटर तेथे शो झालेले आहेत। परंतु ज्यांचे शो झाले नाही आहे, तर त्यांचे देखील सुद्धा सेंटर लवकरात लवकर शो होतील। तुमच्या परीक्षेच्या आधी 2 ते 3 दिवस तुमचं हॉल तिकीट पुन्हा एकदा डाउनलोड करा। त्या डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे शो झालेलं दिसेल तुमचं हॉल तिकीट, आणि तुमचं सेंटर पण शो होईल। आणि ज्या विद्यार्थ्यांचे 20 तारखेला पेपर आहेत, त्यांनी 18 किंवा 17 तारखेला तुमचं हॉल तिकीट पुन्हा डाउनलोड करायचं आहे। तुम्हाला तिथे पुन्हा एकदा येऊन जाईल। ओके, सो आपला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।